मंडळी कसं आहे ना की आपली ग्रामशाळा, मराठी ग्रामशाळा जी की आता लुप्त होत चालली आहे। मंडळी ह्याच ग्रामशाळेतून मोठे मोठे अधिकारी झाले, मोठे मोठे राजकीय नेतेसुद्धा घडले आणि महत्त्वाचं म्हणजेच शैक्षणिक क्षेत्रात आज उच्च पदावर असणारे जे अधिकारी आहेत ते सुद्धा आपल्या याच मराठी ग्रामशाळेमुळे झालेले आहेत। कला, क्रीडा आणि इतर व्यावसायिक क्षेत्रातसुद्धा आज उंच भरारी घेतलेली लोक ती सुद्धा आपल्या मराठी ग्रामशाळेतूनच शिक्षण घेऊन आज पुढे झालेली आहे। तर आता एक मात्र विनंती आहे, आता एक पाऊल आपल्या मराठी शाळांसाठी, मराठी ग्रामशाळा म्हणजेच महाराष्ट्रातल्या खेडोपाड्यात असलेल्या आपल्या मराठी ग्रामशाळा आता लुप्त होत चालल्या आहेत। तर असं काहीतरी करूया जेणेकरून पुन्हा त्या शाळेच्या घंटेचा आवाज आणि पुन्हा ती पटसंख्या, पुन्हा ती मुलं शाळेमध्ये, त्या मुलांचा आवाज अगदी गजबजून जाईल, शाळा आपली गजबजून जाईल। तर मंडळी मी लिंक टाकली आहे, त्या लिंकवर जा, क्लिक करा आणि माझ्या ग्रामशाळेचा मी पूर्ण तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे तो पहा आणि नक्कीच तुमची आठवणी देखील ताज्या होतील। आणि एक पाऊल मात्र नक्कीच करूया, एक पाऊल पुढे उचलूया आपल्या ग्रामशाळेसाठी। तुमचा अभिप्राय खूप महत्त्वाचा आहे, तुमची कमेंट करा आणि शेअर करा ही लिंक मंडळी। तर आपल्या मराठी ग्रामशाळेसाठी एक आवाज नक्कीच उठवला पाहिजे ही नम्र विनंती।